मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणच्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपली आहे। या काळात नेमकं काय काय घडामोडी झाल्या याचाच आढावा आपण घेणार आहोत। आतापर्यंत नेमकं काय काय घडले अनेक जिल्ह्यांमध्ये ते आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत नागपूर, अमरावती आणि पुण्याचे आपले प्रतिनिधी जोडले जातील, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। या घडीला सध्या आपल्यासोबत नाशिकचे प्रतिनिधी महेश महाले जोडले जात आहेत। महेश, आपल्याकडे मी थेट येईल। नाशिकमध्ये सकाळपासून नेमकं काय काय घडलंय? नाराजी नाट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। मंत्री गिरीश महाजन देखील स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहिले। नंतर बंद दाराआड त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न स्वतः गिरीश महाजनांनी केला होता। आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे? उमेदवार जे इच्छुक उमेदवार होते ते आता शांत झालेले आहेत का? महेश, आपण बघितलं असेल खरं तर नाशिकमध्ये सकाळपासूनच हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो आज शेवटच्या दिवशी आपल्याला बघायला मिळाला। अक्षरशः एबी फॉर्मवरून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेराव घातला होता आणि तुम्ही पैसे देऊन तिकीट दिले असल्याचा आरोप देखील केला। आपण जर बघितला असेल तर नाशिक मुंबई महामार्गावर हाय व्होल्टेज ड्रामा जो होता तो घडला। अक्षरशः गाड्यांचा पाठलाग करत सगळ्या या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जे आहे ते या एबी फॉर्म देणाऱ्यांना पकडलं होतं। यानंतर मंत्री गिरीश महाजन हे देखील आले आणि त्यांनी एका खासगी बंगल्यामध्ये ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातलेला होता त्यांची समजूत देखील काढली। मात्र यंदाच्या वेळेस जर आपण महापालिका निवडणुकीमध्ये बघितलं असेल तर भाजप जी आहे ती स्वबळावर निवडणूक लढते आणि या 122 जागांसाठी खरं तर हजारहून इच्छुक अधिक भाजपकडे उमेदवार होते। मात्र एवढ्या सगळ्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं आणि काही दिवसांपूर्वीच पक्षामध्ये खरं तर पक्षप्रवेश मेगा पक्षप्रवेश घेण्यात आलेले होते। त्यांना तिकीट देण्यात आले आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं। यामुळे खरं तर ही नाराजी होती ती कुठेतरी उफाळून आलेली होती। त्याचाच प्रत्यय जो आहे तो आज आपण बघितला। अक्षरशः निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपण जर बघितला असेल तर गाड्या रोखून धरल्या, एबी फॉर्म हिसकवण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी तर असं झालं का अक्षरशः एका कुटुंबात 2-2 उमेदवारी अर्ज तिकीट देण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खरं तर त्या ठिकाणी जात पदाधिकाऱ्यांना, शहराध्यक्षांना घेराव घातला। हमरी तुमरी आणि धक्काबुक्कीपर्यंत हा सगळा आजचा जो प्रकार होता तो नाशिकमध्ये घडलेला होता आणि एकूणच निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आणि याचा सगळा जो फटका आहे तो येत्या काळात भाजपला देखील बसू शकतोय। कारण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात जी नाराजी आहे ती ओढवून घेतलेली आहे। पक्षश्रेष्ठींनी मंत्री गिरीश महाजन यांना जरी त्यांना समजवण्यात यश आणलेलं असलं तरी मात्र मतपेटीतून हे कार्यकर्ते असतील किंवा मतदार आहे ते कशा पद्धतीने व्यक्त होता हे पाहणं देखील येत्या काळामध्ये आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पक्षप्रवेश घेण्यात आलेला होता। या पक्षप्रवेशाला देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोध केलेला होता। अक्षरशः भाजपच्या कार्यालयाबाहेर हे सगळे कार्यकर्ते आडवे झालेले होते। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खरं तर हा जो ड्रामा आहे हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला। तर मात्र या सगळ्या राड्यामुळे जर आपण बघितलं असेल तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये जरी नाराजी पसरलेली असली तरी दुसरीकडे मात्र याचा फायदा हा शिंदेच्या शिवसेनेला बसण्याची देखील शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक या निमित्ताने वाढू शकतो। कारण ज्या पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं आणि आयारामांना संधी देण्यात आली यामुळे पक्षामध्ये मोठी जी नाराजी आहे ती कुठेतरी पसरलेली आहे। त्याचा फटका जो आहे तो येत्या काळामध्ये भाजपला देखील बसण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर तिरंगी सामना हा होताना बघायला मिळतोय। भाजप ही स्वबळावर निवडणूक लढवते आहे तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे। यामध्ये 97 ज्या जागा आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेने घेतलेल्या आहेत तर उर्वरित जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आलेल्या आहे आणि महाविकास आघाडी मतांचं विभाजन टाळण्यासाठी एकत्र आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा भाऊ करत त्यांना जवळपास 65 जागा देण्यात आल्या। उर्वरित जागा 25 जागा ज्या आहेत त्या मनसेला देण्यात आल्या। 12 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला देण्यात आलेल्या आहे आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या माकप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे नाशिकमध्ये तिरंगी सामना हा आपल्याला बघायला मिळतोय आणि या तिरंगी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ होतोय का कुठेतरी हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाला याचा फटका बसतोय का? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याचा फायदा होतोय का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.